ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून. तर आता इथे मीडियावाले प्रश्न करत असतात अर्जुनला. तर आता इथे अर्जुन म्हणतो, माझ्या विरोधात कोणताही फर्स्ट हँड पुरावा नाही आहे आणि म्हणूनच मला जामीन मिळाले. अजून 2 नवीन संशयित दाखवून दिलेत, त्यांची चौकशी सुद्धा होईलच. पण बेलसाठी अप्लाय न करता त्यांनी स्वतःहून मला बेल दिली, तर तुमचे प्रश्न व्हॅलिड ठरतच नाहीत. आणि एखादा अशील फी देऊ शकला नाही म्हणून एक वकील त्याचा खून करतो असं म्हणते सायली. यापेक्षा मोठा विनोद मी आजपर्यंत ऐकलेला नाही असं म्हणते सायली. तर त्या मीडियावाल्यांचा चेहरा पडतात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आजपर्यंत अशा खूप गरीब लोकांची केस लढलेल्या आहेत, त्यांनी तिथे 1 रुपयाही घेतला नाही असं म्हणते सायली. आणि माझी खात्री आहे की उद्या ते निर्दोष सिद्ध होतीलच असं म्हणतात इथे सायली. आपण सगळे उद्या इथेच भेटू आणि तुम्ही आमचं अभिनंदन कराल असं म्हणते सायली. तर मीडियावाल्यांचा चेहरा उतरतो. अर्जुन सायली एवढे कॉन्फिडंट कसं काय दिसतात असं म्हणते आता इथे प्रिया. संतोष कुठे आहे यांना कळलं असेल का? मला लवकरात लवकर संतोषला गप्प करायला हवं असं म्हणते प्रिया, नाहीतर हे प्रकरण माझ्या अंगाशी येईल असं म्हणते ती. पण कधी भेटणार मी संतोषला असं म्हणते ती. अर्जुन सायलीला संशय येता कामा नये असं म्हणते प्रिया. तर आता तिथून प्रिया निघून जाते बघा प्रेक्षक आतमध्ये. आणि आता ती कॉल बघते. अधिराज, मला आता नेहमीच्या कॅफेमध्ये भेटशील का असं म्हणून मेसेज करते आता इथे प्रिया अधिराजला. तर आता इथे अर्जुनची इंटरव्ह्यू चालूच असते बघा प्रेक्षक मीडियावाल्यांबरोबर. तर आता इथे पोलीस चौकी दाखवले. तर आता इथे नागराज टेन्शनमध्ये असतो. तर त्या दीक्षितने ठरवलंयच महिपत तुला इथून बाहेर काढायचं. तर काढणार असतो तुला बाहेर असं म्हणतो इथे नागराज. तू का आता इथे फार दिवस टिकणार नाहीस असं म्हणतो नागराज. पण माझं काय असं म्हणतो नागराज, मला मरेपर्यंत इथे नाही जगायचं असं म्हणतो नागराज. तर आता महिपत म्हणतोय नाग्या, आता दीक्षित तुला पण सोडवणार, त्याचं डोचकं कसं चालेल तुला माहिती आहे ना असं म्हणतो तो. तू त्याला शॉट नको देऊ आता, कळलं का? तू पण सुटणार असं म्हणतो तो. अरे पण कसं असं म्हणतो नागराज, मी इथनं बाहेर पडल्यानंतर मी कुणाकुणाच्या नांग्या कशा कशा आवळून तुला इथून बाहेर काढू शकतो, तुला का वेगळं सांगायला पाहिजे कसं म्हणतो महिपत. तो वकील का म्हटला ऐकला नाहीस का तू असं म्हणतो नागराज. तो म्हणाला की मला इथून बाहेर काढणं जरा कठीण आहे. तो कोर्टात सिद्ध करणार आहे की हे सगळं तू माझ्या सांगण्यावरनं केलंय म्हणून. आणि या सगळ्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे? मी. मग मी जर हे सगळं सांगितलेलं असेल आणि तू केलं असेल तर माझी सुटका कशी होईल महिपत असं म्हणतो नागराज. लाईस कोर्ट करायला लागलास नाग्या. तुला कोणी सांगितलं तुला जज सोडणार आहेत? तुला सोडायची ऑर्डर हा महिपत शिकरेच देणार असं म्हणतो महिपत. का बोलतो असं म्हणतो नागराज. काय म्हणायचं काय तुला असं म्हणतो तो. हे बघ, माणसाला सरळ हाताना खाता येत नसेल तर असं करून खावं असं म्हणतो महिपत. तुला जर सरळ मार्गानं मला बाहेर काढता आलं नाही तर पळून जायचं इथून असं म्हणतो आता इथे महिपत. पळून जायचं असं म्हणतो नागराज. जेलमधून पळून जायचं शक्य आहे का असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे महिपत येतो नागराजजवळ. बाकीच्यांचं मला माहित नाही पण मला शक्य आहे ते असं म्हणतो तो. त्यामुळे जास्त विचार करायचा नाही, गप हातरून पांघरून घ्यायचं आणि झोपायचं. लवकरच तू पण गुबगुबीत गादीवर झोपणारेच लक्षात ठेव असं म्हणतो महिपत. तर आता इथे नागराज बघतो त्याच्याकडे आणि खुश होतो. तर आता इथे अधिराज आणि प्रिया दोघेही कॅफेमध्ये भेटतात. तर आता इथे अधिराज म्हणतो असं कॅफेमध्ये भेटायचं, 1-2 तास घालवायचे आणि मग आपल्या आपल्या घरी निघून जायचं. हे मला नाही आवडत आहे असं म्हणतो आता इथे अधिराज प्रियाला. मला ना सतत तुझ्या बरोबर राहावं असं वाटतं असं म्हणतो अधिराज. तेच तर असं म्हणते प्रिया. पण ते कसं शक्य होणार आहे? 3-4 दिवस माझ्या घरी राहायलाही बेस्ट आयडिया असं म्हणतो अधिराज. पहिल्या दिवशी रात्री आम्ही फिल्म बघायला जाऊ, तिच्या दुसऱ्या दिवशी लॉंग ड्राईव्हला जाऊ, मग परत बंगल्यात येऊ, दुसऱ्या दिवशी असं सांगत असतो. एवढी स्वप्न नको बघूस असं म्हणते प्रिया. 3-4 दिवसासाठी येणं तर अशक्य आहे असं म्हणते प्रिया. हो पण एखाद रात्रीसाठी येऊ शकेन मी असं म्हणते आता इथे प्रिया. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पोचायला हवं ना घरी असं म्हणते ती. तर अधिराज म्हणतो ठीक आहे, नेक्स्ट वीक असं म्हणतो तो. नेक्स्ट वीक असं म्हणते प्रिया. नेक्स्ट वीक भावाची परीक्षा आहे ना, सगळा अभ्यास मलाच घ्यावा लागतो असं म्हणते प्रिया. आज केलं तर चालेल का असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे 3-4 वाजे तोपर्यंत परत येऊ असं म्हणते ती. नेक्योर पूछ असं म्हणतो तो. चला असं म्हणतो तो. थांब असं म्हणते प्रिया. पण तुझ्या घरी नको जाऊया असं म्हणते प्रिया. तुला आणि मला पनवेलमध्ये माझ्या नवऱ्याने एकत्र बघितलं तर आणि दुसऱ्या कोणी माणसाने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल रे असं म्हणते आता इथे प्रिया. आणि त्याला सांगितलं तर आपण पनवेलच्या बाहेर एखाद्या रिसॉर्टमध्ये वगैरे जाऊ शकतो ना असं म्हणते प्रिया. मला असं वाटतं की माझी आज लॉटरी लागते असं म्हणतो अधिराज. पनवेलच्या बाहेर जायचं आहे ना, ठीक आहे मग जाऊया. आम्ही मस्तपैकी फ्लाईटचे तिकीट बुक करतो, मग रात्रीपर्यंत येऊ असं म्हणतो तो. ऐक नाही असं म्हणते प्रिया. काही काय बोलतोस अरे, बरं आहेस ना? एका दिवसा जसं की आम्ही गोव्याला जातोय का इतकं लांब असं म्हणते प्रिया. एवढ्या काय असं म्हणतो तो. इथे जवळच जाऊया ना कुठेतरी, लोणावळ्याला असं म्हणते प्रिया. लोणावळ्याला? ते तर खूप जवळच आहे असं म्हणतो तो इथे तो. नाही नको असं म्हणते ती. लोणावळ्याला जाऊया ना प्लीज, मला लोणावळा खूप आवडतो असं म्हणते ती. तर अधिराज म्हणतो लोणावळा खूप छानच आहे पण एवढं काय आवडतं तुला तिथे असं म्हणतो तो. तर प्रिया का बोलू शकत नाही. तर म्हणते ती तिथला निसर्ग आवडतो, तिथली शांतता आवडते. मग ह्या दोन्ही गोष्टी कोकणात पण आहेत, ते अजून छान आहेत असं म्हणतो तो. चिक्की असं म्हणते आता इथे प्रिया. लोणावळ्याची चिक्की मला खूप आवडते असं म्हणते प्रिया. खूप दिवस झाले मी खाल्ली नाही, जाऊया ना लोणावळ्याला प्लीज असं म्हणते प्रिया. ही प्रिया
दुसरी कुठली जागा सोडून लोणावळ्याला जायची घाई काय करते असं म्हणतो तो मनातल्या मनात. इतकं काय लोणावळ्यात असं म्हणतो अधिराज मनातल्या मनात. बघा प्रेक्षक हो, अधिराज असं म्हणते प्रिया, जाऊया ना लोणावळ्याला असं म्हणते ती. ऑफकोर्स आपण जाऊया लोणावळ्याला असं म्हणतो तो. ठीक आहे, मग तू घरी जा आणि बॅग भरून घे, मग तिथेच भेटू आम्ही असं म्हणतो तो. तर आता प्रिया म्हणते मी घरी नाही जात असं म्हणते प्रिया. आय मीन घरी गेले तर उगाच अडकेन मी असं म्हणते ती. मी कॉल करून सांगते ना त्यांना असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतात इथे तो. नो प्रॉब्लेम, वाटत आपण शॉपिंग करू आणि माझे पण 2-3 कॉल्स आहेत ते मी कंप्लीट करून येतो असं म्हणतो तो. चालेल असं म्हणते प्रिया. आलेच असं म्हणते ती. तर आता ती कॉल करायला जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया फोन घेऊन आपल्या बाजूला येते. तर आता इथे अधिराज बघतो तिच्याकडे, काहीतरी प्लॅन आहे प्रियाचा म्हणून कळतं तिला. माझ्याकडे ना खूप मोठी न्यूज आहे असं म्हणते आता इथे प्रिया अश्विनला कॉल करून. तर त्यांना ना आम्हाला डिझाईन्स पाठवायचे होते. माझ्या कंपनीने माझे डिझाईन्स अप्रूव्ह केले असं म्हणते आता इथे प्रिया. आणि आता प्रेझेंटेशन द्यायचं असं म्हणते ती. अरे वा, ही तर खरंच खूप छान न्यूज आहे असं म्हणतात इथे अश्विन. तर बघा प्रेक्षक हो, बावट अश्विन. कधी आहे प्रेझेंटेशन असं म्हणतो अश्विन. आजच आहे आणि बेंगलोरला असं म्हणते प्रिया. बेंगलोरला असं म्हणतो इथे अश्विन आज. मग तुला सुद्धा जावं लागेल का बेंगलोरला असं म्हणतो तो. हो ना, आणि माझ्या मॅडम म्हणाल्या की लगेच निघूया. आमच्या कंपनीने तिकीट्स पण बुक केले तसं म्हणते ती. अच्छा अगं, पण हे असं प्रेझेंटेशन आता वेळेला करता येतात का असं म्हणतो अश्विन. नाही म्हणजे अशा मीटिंग्स तर आधीच ठरत असतील ना असं म्हणतो अश्विन. नाही ना रे असं म्हणते प्रिया. आता क्लायंटनुसार आम्हाला कसं नाचावं लागतं माहिती आहे ना तुला असं म्हणते प्रिया. म्हणून तुला म्हणते खूप मोठी ऑर्डर आहे. हे कॉन्ट्रॅक्ट जर मला मिळालं तर या सगळ्याचं क्रेडिट कोणाला मिळणार आहे माहिती आहे असं म्हणते प्रिया. तर आता इथे हसायला लागतो अश्विन. मिसेस तन्वी अश्विन सुभेदारला बरोबर असं म्हणतो आता इथे अश्विन. तेवढ्याच आता इथे अधिराज येतो आणि आता तो फोनवर बोलायला लागतो. तर आता इथे तो सायलीला कॉल करतो. बोला अधिराज भाऊजी असं म्हणते सायली. सायली वहिनी, प्रिया आणि मी लोणावळ्याला जातोय असं म्हणतो तो. असं एकदम अचानक असं म्हणते आता इथे सायली. प्रिया आणि मला मेसेज करून बोलवलं होतं असं म्हणतो आता इथे अधिराज. आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी त्याला सांगितलं की 3-4 दिवस आपण आपल्या घरी जाऊया, पण ती नाही म्हणाली. मग म्हणाली की लोणावळ्याला जाऊया. ही लोणावळ्याबद्दल का बोलते ते कळत नाहीये. खूप घाई आहे तिला आणि म्हणते आजच जाऊया. मला असं वाटतं की लोणावळ्यात तिचं काहीतरी काम असणार आहे, त्यामुळे ती माझा उपयोग करून घेते असं म्हणतो तो. मला पण असंच वाटतंय भाऊजी असं म्हणते सायली. कारणाशिवाय ती कुठलीच गोष्ट करत नाही असं म्हणते सायली. तर आता प्रिया बोलत असते अश्विन सोबत आणि तो हसत असतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू तन्वी असं म्हणतो इथे अश्विन. मग मी जाऊ ना बेंगलोरला असं म्हणते ती. हो म्हणजे काय परमिशन मागतेस का असं म्हणतो अश्विन. ऑफकोर्स जा असं म्हणतो इथे बावट अश्विन. फक्त परत कधी येणार ते सांग असं म्हणतो. उद्याच येणार आहे आणि अश्विन घरच्यांना प्लीज तू सांगशील ना असं म्हणते प्रिया. ते माझ्यावर चिडणार नाही असं बघ असं म्हणते ती. तुझ्यावर कोणीही चिडणार नाही असं म्हणतो इथे अश्विन. उलट त्यांना तुझा अभिमान वाटेल. तुझ्या कामावर फोकस आहे आणि ऑल द बेस्ट असं म्हणतो तो. आय लव्ह यू असं म्हणते ती. तर आय लव्ह यू टू असं म्हणतो अश्विन. तर आता तिला वैताग येतो बघा प्रेक्षक आणि ते फोन ठेवते. तर आता इथे प्रिया बोलते बघा प्रेक्षक हो. बरं भाऊजी, तुम्ही लोणावळ्यात नक्की कुठे जाताय मला कळवत राहा आणि प्रियावर लक्ष ठेवा असं म्हणते ती. जे काय होईल मी सांगत राहील असं म्हणतो अधिराज. तर आता तेवढ्यातच तिथे प्रिया येऊन पाठीमागे थांबते बघा प्रेक्षक हो. तर त्याला येऊन ती मिठी मारते पाठीमागून. हो, मीटिंग जी होणार होती ती कॅन्सल करा, आम्ही उद्या भेटू असं म्हणतो तो. तर असं म्हणते प्रिया. तर आता इथे अधिराजसोबत जाते बघा प्रेक्षक होती. आय जस्ट कांट वेट. 24 तास तू माझी आहेस असं म्हणतो अधिराज. निघूया असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया म्हणते हा तर चल असं म्हणतो अधिराज. तर आता इथे सायली विचार करायला लागते. बहुतेक प्रिया आली म्हणून अधिराज भाऊजी काय तर वेगळंच बोलायला लागले असं म्हणते सायली. पण ही अचानक लोणावळ्याला का जाते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन येतो सुभेदारांच्या घरी. तर आता इथे तिचा औक्षण वगैरे करून त्याला आतमध्ये घेतात. तर आता सगळे सुभेदार मंडळी खूप आनंदात असतात. असाच विजय हो, तुला कोणाची दृष्ट नको लागू दे. अश्विन दादांचा फोन आला ना तेव्हापासून आम्ही तुमची वाट बघत होतो असं म्हणते विमल. हो रे असं म्हणतो प्रताप. मला पण अश्विनचा कॉल आला आणि मी मीटिंग लगेच संपवली आणि तडक इथे निघून आलो असं म्हणतो प्रताप. अर्जुन RDS कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते आता इथे अस्मिता. तू सुटशील ते मला माहितीच होतं असं म्हणते अस्मिता. तर आता ती मिठी मार अर्जुनला बघा प्रेक्षक आणि तो म्हणतो अगं मी आता फक्त बेलवर सुटलोय अस्मिते असं म्हणतो तो. पण तरी तू घरी आलायस हे खूपच आहे माझ्यासाठी असं म्हणते ती. आणि तू निर्दोष सुटणार आहेस हे सांगण्यासाठी मला ज्योतिषाची गरज नाही. अर्जुन तुझे जेलमध्ये खूप हाल झाले काय रे असं म्हणते ती. काय सांगू तुला, तू नव्हतीस इथे म्हणून खूप शांतता होती, आतमध्ये होतो मी तिथे असं म्हणतो तो आणि मस्करी करतो. तर आता इथे अस्मिता मारते अर्जुनला. अस्मिताईने मस्त ताकीद दिली होती की कोर्टात निकाल लागल्याबरोबर तिला कॉल करायचा, म्हणून गाडीत बसल्यावर तिला पहिला कॉल केला आणि सांगितलं की दादा घरी येणार आहे म्हणून, आणि मग नंतर सगळ्यांना कॉल केला असं म्हणतो तो. खरं सांगू तर मला सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांची मदत होती म्हणून मला बेल मिळू शकली असं म्हणतो तो. सॉरी अर्जुन असं म्हणतो चैतन्य. आज तुला खूप जास्त मदत व्हायला पाहिजे होती पण माहित नाही का त्या पॉइंटला मी ब्लँक झालो, मला कळच नाही असं म्हणतो तो. अरे मला तुला हेच विचारायचं होतं की तू एक्सपिरियन्स्ड वकील आहेस, तू थांबलास का मध्ये, गडबडलास का तू असं म्हणतो अर्जुन. हो चैतन्य भाऊजी, अचानक काय झालं होतं तुम्हाला असं म्हणते सायली. मला कळलंच नाही असं म्हणतो चैतन्य. त्या पॉइंटला असं वाटलं की
इतकं दडपण आलंय ना माझ्यावर की एक शब्द इकडचा तिकडे झाला असताना तर सगळं तुझ्या करिअरवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आयुष्यावर पडलं असतं. अर्जुन जे म्हणतात ना, डॉक्टरनी आपल्या जवळच्या माणसाचं कधी ऑपरेशन करू नये ते खरं आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. आणि तसंच आपल्या जवळच्या माणसांची केस कोणीही घेऊ नये. खूप रिस्क असतं त्यात असं म्हणतो चैतन्य. माझ्याकडनं एक चूक झाली असती ना तर स्वतःला मी कधीच माफ करू शकलो नसतो असं म्हणतो चैतन्य. व्हिडिओ बेस्ट असं म्हणतो. तिथे अर्जुनाने मिठी मारतो तो चैतन्याला. बघा, मैत्री असावी तर अशी असं म्हणतो प्रताप. अर्जुन, मी आता मंदिर मध्ये जाऊन ना तुझ्यासाठी नवसच करणार असं म्हणते आता इथे कल्पना. तुझ्या सगळ्यात लवकरात लवकर सोडू देत असं म्हणते कल्पना. मला माहिती होतं या सगळ्याचा तुला खूप त्रास झाला असेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. होणारच ना, आम्हाला फक्त आतापर्यंत तुझं कौतुक बघायची सवय आहे. तुझ्यावरती असा खुनाचा आरोप केल्यानंतर आम्हाला कसं काय सहन होणार होतं असं म्हणते कल्पना. अर्जुन, अरे वाईट ह्याचं वाटते की तुला कोणीतरी ह्यात अटकवतंय. कसं आहे, माणसाला नाव कमवायला खूप वेळ लागतो पण त्याच्यावर उडलेला एक शिंतोडा त्याची सगळी मेहनत मातीमोल करू शकतो असं म्हणतो इथे प्रताप. पण माझा विश्वास होता की अर्जुन ही लढाई नक्कीच जिंकणार असं म्हणते आता इथे सुमन. पण आता आपण अर्धी लढाई जिंकलोय, उरलेली अर्धी लढाई अजून जिंकायची असं म्हणते ती. हो बायको असं म्हणतो अर्जुन. आपण आता लगेच कामाला लागूया असं म्हणतो. आपल्या हातात खूप वेळ कमी आहे असं म्हणतो. तर आता इथे अस्मिता म्हणते 1 मिनिट 2 घास खाऊन घ्या मग कामाला लागा असं म्हणते अस्मिता. तू सुद्धा ये असं म्हणते अस्मिता. तर आता इथे अर्जुन म्हणतो बायको सगळ्यात आधी मला तुझ्या हातची कॉफी हवी असं म्हणतो अर्जुन. जेलमध्ये असताना मी तुझ्या हातची कॉफी खूप मिस केली असं म्हणतो. करते असं म्हणते ती. तर आता इथे सगळ्या आत येतात सुभेदार मंडळी. तर आता इथे किडनॅप करून ठेवलेलं असं बघा प्रेक्षक एका मुलीला. तर आता तिथे सचिन आणि साक्षी सुद्धा असतात. चल रे लवकर असं म्हणून त्याला आणतात आता इथे त्या वकीलला. तर आता इथे ब्लाइंड फोल्ड करून आणलेलं असतं त्याला. तर त्याच्या मुलीलाही ब्लाइंड फोल्ड करून ठेवलं असतं. तर ती मुलगी खूप रडत असते, तिला बांधून ठेवलेलं असतं. तर त्याचं ब्लाइंड फोल्ड काढ असं म्हणतो आता इथे सचिन त्या गुंडाला. तर आता काढतो तो ब्लाइंड फोल्ड. बाळा बाळा असं म्हणतो तो. बाळा बाळा, अहो माझ्या मुलीला कोणीतरी पट्टी तरी काढा तिची असं म्हणतात तो. रडायला लागतो तो खूप. साक्षीला खूप वाईट वाटत राहतं म्हणून ती काढते ती पट्टी. बाबा बाबा असं म्हणते ती पोरगी. मी आलोय ना बाबा बाबा, मला खूप भीती वाटते, मला इथून घेऊन जा असं म्हणते ती. मला बरं नाही वाटत आहे, मला ताप येतो असं म्हणते ती. कसे लोक आहात तुम्ही सगळे, एका लहान मुलीला बांधून ठेवले असं म्हणतो तो. साक्षीला का आवडत नाही बघा प्रेक्षक सगळं. अहो तिला बरं पण नाही असं म्हणतो आता इथे तो लॉयर. तिला डॉक्टरकडे जायचंय, कोणीतरी ऐका माझं असं म्हणतो तो. अहो अहो प्लीज मी तुमच्या पाया पडतो असं म्हणतो तो माणूस सचिनला. माझ्या मुलीला प्लीज सोडा, तिला जाऊ द्या घरी असं म्हणतो आणि रडतो आता तो वकील. तुम्ही जे म्हणाल तेच करेन मी असं म्हणतो आता इथे तो वकील. तर आता सचिन म्हणतो अरे वकील, अहो तुमच्या मुलीचा रिमोट तुमच्याच हातात आहे असं म्हणतो सचिन. महिपत शिखरेला जेलमधून बाहेर काढा, ती इथून सुटेल असं म्हणतो आता इथे तो. हा असं म्हणतो तो. आणि अहो ती इथे बरोबर आहे, तिची काळजी करू नका असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक सचिन. आणि हो ट्रीटमेंट पण मिळेल ना तिला असं म्हणतो तो. सगळं केलंय आतापर्यंत असं म्हणतो इथे तो वकील. तर आता सचिन त्याला पकडतो आणि उभारतो. तुम्ही सांगताय ते सगळं करतो मी असं म्हणतो आता वकील. बोला केसची तयारी कुठपर्यंत आली असं म्हणतो सचिन. तुम्ही जे सांगितलं ते सगळे पुरावे सगळं मॅनेज केलं, पण एक अडचण आहे असं म्हणतो तो वकील. कसली असं म्हणतो सचिन. सरकारी वकील आणि जज पैसे घ्यायला तयार नाही तसं म्हणतो इथे तो. ठीक आहे असं म्हणतो सचिन. त्यांचा पत्ता तुम्ही मला द्या, ते काम मी करेल असं म्हणतो इथे सचिन. पण केसची बाकीची सगळी तयारी चालू झाली पाहिजेत असं म्हणतो तो. हो हो असं म्हणतो वकील. तर ह्यांना इथून बाहेर सोडून असं म्हणतो इथे सचिन त्या गुंडाला. बाळा तू काळजी करू नकोस, बाळा तुला सोडवणार असं म्हणतो इथे तो वकील. तर आता तो जातो बघा प्रेक्षक तिथून निघून रडत रडत तो वकील. तर आता इथे साक्षी परत पट्टी बांधते त्या मुलीच्या चेहऱ्याला. तर आता इथे डायनिंग टेबलवर बसले असं सुभेदार मंडळी. त्यांचा कॉल आला होता. अर्जुन म्हणत होते ज्या धीराने तुम्ही परिस्थितीला तोंड दिलंस त्याला तोड नाहीये. खरंच खूप कौतुक करत होते तुझं असं म्हणते प्रतिमा. हे मला त्याने सर शिकवलं असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे कल्पना येते नाश्ता घेऊन. हे घेऊन सगळ्यांना देते ती. तिथे तुझे खूप हाल झाले असतील ना, किती सुकला तुझा चेहरा. आता ना तू पोटभर खाऊन घे असं म्हणते कल्पना. थांब मी तुला भरवते असं म्हणते कल्पना. अगं असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुनला भरवते कल्पना. वा 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 असं म्हणतो अर्जुन. कल्पना. तर आता इथे प्रतिमा पण भरवते अर्जुनला. अगत्य असं म्हणतो अर्जुन. तर हा घास तुझ्या सिनियरचा आणि प्रतिमा त्याचा असं म्हणते प्रतिमा. थँक्यू सो मच असं म्हणतो इथे अर्जुन. दे. कल्पना वेणी अर्जुनचा नाश्ता झाला की आम्ही निघतो, आता घरी जायला हवं मला असं म्हणते आता इथे सुमन. अगं असं थोडे दिवस राहा ना असं म्हणते कल्पना. नको कल्पना असं म्हणते प्रतिमा. खरंच निघू आता असं म्हणते ती. तर आता सायली येते कॉफी घेऊन. कॉफी असं म्हणते सायली. असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन कॉफी पितो असं म्हणतो आता इथे अर्जुन. वाव ही आहे खरंच हू कसं म्हणतो अर्जुन. थँक्यू असं म्हणतो अर्जुन. ह्याना जामीन तर मिळाली आहे, आता वेळ ह्या सगळ्या मागे प्रिया हे सिद्ध करण्याची असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक इन्स्पेक्टरला दाखवले. तर आता इथे इन्स्पेक्टर बघत असतो सगळी भांडी वगैरे. तर आता पॅक करून आणलेले असतात ते शांताच्या घरातून. तर आता इथे जयेश स्केच बनवत असतो. तर आता तो सांगत असतो सगळं डिस्क्रिप्शन आणि तो माणूस स्केच काढत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विचार करत बसलेला असतो इन्स्पेक्टर सावंत आणि स्केच काढून होत असतं. तेवढ्यातच आता इथे इन्स्पेक्टर सावंतला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. हॅलो असं म्हणतो तो. ए सावंत
एक फाईल पाठवतोय. लोणावळ्यामध्ये एक चोरी झाली होती. चोर तिथून पळून गेलाय. शोधायची ऑर्डर आहे. चोर पनवेलमध्येच असल्याची बातमी आहे असं म्हणतो तो. ह्या केसचा चार्ज घे आणि हातातली सगळी कामं टाक चल असं म्हणतो तो. ओके सर असं म्हणतो आता इथे सावंत. तर आता इथे साक्षीला दाखवले आणि आता सचिनला. तर साक्षी म्हणते सचिन पुढचा प्लॅन काय आहे असं म्हणते ती. म्हणजे सरकारी वकील आणि जज ह्यांना कसं मॅनेज करणार आहेस तू असं म्हणते ती. पैशांच्या जोरावर ऐकणार नसतील तर त्यांना बंदुकीचा धाक दाखवावाच लागेल असं म्हणतो आता इथे सचिन. दुसरा ऑप्शनच नाही असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे साक्षी म्हणते ठीक आहे ऐक आपल्याला हिला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल असं म्हणते साक्षी. याची काही गरज नाही असं म्हणतो तो. देशपांडेसाठी मी म्हटलं तिला ट्रीटमेंट वगैरे देऊ वगैरे असं म्हणतो सचिन. ताप आणि सर्दी काय त्याने कोण मरत नाही असं म्हणतो तो. सचिन असं म्हणते साक्षी इतकी आजारी आहे ती, तू इतका क्रूर कसा असू शकतो असं म्हणते सचिन. ला साक्षी डोंट वरी ब्युटिफुल. अगं मी मुळात असं नाहीये. आपल्या कामासाठी क्रूर व्हावं लागतं मला असं म्हणतो सचिन. नको काळजी करूस असं म्हणतो तो. ओके त्याचं काय ना साक्षी माझी खूप रूप आहेत जी तुला माहित नाही आहेत. हळूहळू कळेल तुला असं म्हणतो सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक साक्षीला जरा चांगलं दाखवलंय. म्हणजे साक्षीला वाईट तर वाटत असतं लोकांचं बघा प्रेक्षक. तिने एक मर्डर केलेला असतो मात्र तिला वाईट वाटत असतं. तर आता इथे सचिन प्रिया बघा प्रेक्षक ही लोक खूपच जास्त क्रूर असतात. साक्षी जरा कमी क्रूर असते दाखवले या सीन मधून बघा प्रेक्षक. त्या रात्री प्रिया धीराजला 12-1च्या दरम्यान भेटली होती. मग तोपर्यंत कुठे गेली होती प्रिया असं म्हणतो अर्जुन बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन सायलीनी चैतन्य डिस्कस करतायत की कोण खून केला कसा केला वगैरे. तर आता ते बेडरूम मध्ये बसलेले असतात अर्जुनच्या आणि काय काय लिहित असते बघा प्रेक्षक सायली. तर सायली म्हणते अश्विन भाऊजींना तर तुम्ही सांगितलं होतं की तिला नोकरी मिळालेल्याच्या आनंदात ती साजरी करण्यासाठी गेली होती असं म्हणते सायली. पण मी तिच्या मैत्रिणींना फोन करून विचारलं तर त्यातल्या काही असं म्हणाला की त्यांना माहितच नाहीये तिला नोकरी मिळाली असं म्हणते आता इथे सायली. आणि काही असं म्हणाला की ती बरेच दिवस आता भेटली नाही असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे खुणाची वेळ होती 10 ते 11 आणि ह्या वेळेत प्रिया कुठे होती काय करत होती कुणाला भेटली होती याबद्दल आपल्याला काही माहिती नाही असं म्हणते आता इथे चैतन्य. तर आता सायली काय काय लिहून घेत असते. राईट म्हणजे प्रियाने 10 आणि 11च्या दरम्यान शांता मावशीचा खून केला असेल असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे तो म्हणतो त्यानंतर तिकडची सगळी साफसफाई पुरावे नष्ट करणं फिंगरप्रिंट्स क्लिअर करणं आणि तिथे असलेली बाकी सगळे पुरावे आणि सगळे साफसफाई करण्यात 2-2.5 तास गेले असतील असं म्हणतो इथे अर्जुन. आणि एक्झॅक्टली त्या 2-2.5 तासानंतरच ती अधिराजकडे पोहोचली असं म्हणतो अर्जुन. पण अधिराज भाऊजींनी तिला घरी सोडण्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिने गाडी आणली असं म्हणतो इथे सायली बघा प्रेक्षक. या सगळ्या पॉईंटवर माझी 100% खात्री पडली असं म्हणतो अर्जुन की शांता मावशीचा खून प्रियानेच केला असं म्हणतो इथे अर्जुन. पण आपली मेहनत वायाच जाणार आहे कारण आपल्या हातात पुरावेच नाही असं म्हणते सायली. तर आता इथे जयेश काय काय सांगत असतो बघा प्रेक्षक आणि आता इथे स्केच काढण्यात येत असतं. तर आता सगळ्या काही गोष्टी सांगत असतो जयेश. तर आता स्केच तयार होतं आणि हवालदार आणून देतो आता इथे इन्स्पेक्टर सावंतला. तर स्केच बघतो बघा प्रेक्षक हवालदार सावंत. शांताच्या घरामध्ये मिळालेल्या वस्तूंमध्ये खुणाची काही धागेदोरे दिसत तर नाही असं म्हणतो इथे तो. तर आता इथे बघा प्रेक्षक स्केच काढतच असतात अजून. तर फाईल बघत असतो आता इथे तो. तर आता त्या फाईलमध्ये एक फोटो असतो. तर आता तो फोटो कुणाचा असतो बघत असतो इन्स्पेक्टर सावंत. झालं असं म्हणतो जयेश. तर आता दाखवतो स्केचवाला. तर हा म्हणतो हा सर असा दिसायला होता असं म्हणतो जयेश. तर आता इथे हवालदार घेत होतो स्केच. थँक्यू असं म्हणतो तो. तर आता स्केचवाला निघून जातो तिथून. तर आता इथे हवालदार येतो बघा प्रेक्षक आणि आता इथे इन्स्पेक्टरला तो दाखवतो स्केच. साहेब जयेशने जे वर्णन सांगितलं त्याप्रमाणे हे स्केच काढलं असं म्हणतो हवालदार. तर आता इथे इन्स्पेक्टर बघतो. साहेब त्या रात्री काळोख होता पण मला त्याचा चेहरा नीट दिसला असं म्हणतो जयेश. तो माणूस दिसायला असाच होता असं म्हणतो तो. जेव्हा मी शांतामावशीच्या घराबाहेर उभा होतो तेव्हा ह्यानेच माझ्यावर हल्ला केला होता असं म्हणतो जयेश. तर आता इथे इन्स्पेक्टर बघतो तो फोटो. तर आता इथे त्याला आलेला फोटो असतो ना बघा प्रेक्षक आधीच्या केसमध्ये तो सेम मॅच होतो त्याला. काय झालं साहेब असं म्हणतो हवालदार. नीट बघून सांग नक्की हाच होता तो असं म्हणतो तो. हाच होता तो असं म्हणतो इथे जयेश बघा प्रेक्षक. म्हणजे हल्लेखोर संतोष लांडगेच आहे असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे कॉल करतो कोणाला तरी बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर सावंत. तर आता तो म्हणतो लोणावळा पोलीस स्टेशन असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे परत अर्जुन सायली आणि चैतन्यला दाखवले. तर तो चैतन्य म्हणतो प्रियाने खून पण पचवला असं व्हायला नको असं म्हणतो चैतन्य. एवढ्या लवकर प्रियाने एवढे पुरावे नष्ट केले ही गोष्ट तशी सोपी नाही असं म्हणतो चैतन्य. पण तरी सुद्धा सगळं तिने व्यवस्थित मॅनेज केलं असं म्हणतो. तुम्ही विसरताय चैतन्य भाऊजी हे तिने पहिल्यांदा नाही केलं असं म्हणते आता इथे सायली. जेव्हा साक्षीने विलासचा खून केला होता त्या क्षणाचाही विचार न करता तिने सगळे पुरावे मिटवले होते असं म्हणते आता इथे सायली. आणि एवढंच नाही तर तो आळ मधुभाऊंवर टाकला होता असं म्हणते आता इथे सायली. काय मेंदू आहे या मुलीचा असं म्हणतो इथे चैतन्य. मला वाटतं तिचा मेंदू काढून ना जायच्या विद्यार्थ्यांना द्यायला हवा अभ्यास करण्यासाठी असं म्हणतो चैतन्य. इतके निगेटिव्ह थॉट्स की एका मेंदूतनं बाहेर कसे येऊ शकतात असं म्हणतो चैतन्य. हो पण पॉझिटिव्ह विचार करणारा मेंदू नेहमीच प्रियाच्या मेंदूवर भारी पडतो असं म्हणतो आता अर्जुन. जयेशवर हल्ला करणारी व्यक्ती आपल्याला प्रियाने खून केल्याच्या पुराव्यापर्यंत पोहोचू शकतो. आय एम व्हेरी शुअर हा सुद्धा त्या खुनात सामील असेल असं म्हणतो अर्जुन. पण जर ह्या माणसाने कोर्टात आय विटनेस म्हणून साक्ष दिली तर प्रियाला सहज शिक्षा होईल असं म्हणतो इथे चैतन्य. आता हा माणूस कुठे सापडणार आणि कसा असं म्हणतो चैतन्य.
मला सांग, तुम्ही जेव्हा शांता मावशीच्या घराजवळ गेला होता तेव्हा तुम्हाला काही तिथे संशयास्पद वाटलं होतं? म्हणजे एखादी अशी व्यक्ती जी शांता मावशीच्या घरावर नजर ठेवून होती असं म्हणत होता अर्जुन, किंवा आजूबाजूच्या लोकांना कुणावर तरी संशय आला होता का असं म्हणतो अर्जुन. नाही, आम्हाला तरी असं काही जाणवलं नाही संशयास्पद असं म्हणते सायली. आणि तिथल्या कुठल्या माणसाने आम्हाला काही तसं सांगितलं पण नाही असं म्हणते इथे सायली. म्हणजे ह्या माणसाला शोधायचं कुठून असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता तो विचार करत असतो तेवढ्यातच त्याला कॉल येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन तो कॉल घेतो. हा इन्स्पेक्टर असं म्हणतो तो. हॅलो अर्जुन सर, जयेशने दिलेल्या वर्णनावरून आपल्याला जेव्हा माणसाने हल्ला केला होता शांता मावशींवर त्याचा चेहरा कळाला आहे असं म्हणतो तो. जयेशने तो चेहराही ओळखलाय. ग्रेट असं म्हणतो अर्जुन. आणखीन एक डेव्हलपमेंट असं म्हणतो तो. मला वरून आदेश आलाय की पनवेलमध्ये एक संशयास्पद चोर पळून आलाय, त्याला शोधायचंय आणि त्याचा फोटोही माझ्याकडे आलाय असं म्हणतो इन्स्पेक्टर. हा फोटोतला चोर आणि जयेशने वर्णन केलेला माणूस एकच आहे असं म्हणतो होता इन्स्पेक्टर. आणि त्याचं नाव आहे संतोष. दॅट्स ग्रेट असं म्हणतो इथे अर्जुन. ह्या माणसाची लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली तेव्हा मला कळलं की काल रात्री तो लोणावळ्यात आला आणि तो तिथे येणार अशी निनावी न्यूज पोलिसांपर्यंत कोणी आधीच पोहोचवली असं म्हणतो तो. त्याला आता लोणावळा पोलीस स्टेशनने पकडले आणि तो त्यांच्या कस्टडीमध्ये आहे. फॅन्टॅस्टिक असं म्हणतो अर्जुन. म्हणजे आता लोणावळ्याला जायला हवं असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता लोणावळ्याला असं म्हणतात इथे सायली. इन्स्पेक्टर असं म्हणतो अर्जुन. मी 2 मिनिटं तुम्हाला फोन करतो असं म्हणतो इथे अर्जुन. बाय असं म्हणतो इथे तो. इन्स्पेक्टर सावंताचा फोन होता. जयेशवर ज्या माणसाने हल्ला केला होता त्याचं नाव संतोष आहे आणि तो आता लोणावळ्यामध्ये असं म्हणतो इथे अर्जुन. काय असं म्हणतात इथे चैतन्य. आता प्रिया पण आधिराज भाऊजींसोबत लोणावळ्यामध्ये गेली असं म्हणते सायली. मला मगाशीच आधिराज भाऊजींचा फोन आला होता की प्रिया लोणावळ्याला जायचंच आहे असं हट्ट करत होती असं म्हणतात इथे सायली. तिच्या या हट्टामागचं कारण आता कळतंय असं म्हणतात इथे सायली. तिला संतोषला भेटायला जायचं होतं असं म्हणतात इथे सायली. संतोष आता लोणावळा पोलीसच्या कस्टडीमध्ये आहे असं म्हणतो इथे अर्जुन. पण तरी सुद्धा प्रिया तिच्यापर्यंत पोहोचू शकते असं म्हणतो इथे चैतन्य बघा प्रेक्षक. संतोषला प्रियापासून धोका आहे असं म्हणतो तो. एका पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या माणसाला मारणं सोपं नाही चैतन्य, पण प्रिया त्याला ब्लॅकमेल नक्की करू शकतेस म्हणतो अर्जुन. आणि त्यानंतर त्या माणसाचा आपल्याला काहीच उपयोग होणार आहे असं म्हणतो अर्जुन. मग आम्ही लगेच लोणावळ्याला जायला हवं असं म्हणतो इथे सायली. मी पनवेल सोडून जाऊ शकत नाही असं म्हणतो अर्जुन. पण सायली तू किंवा चैतन्य तिथे तुम्ही गेलात आणि ही बातमी प्रियापर्यंत पोहोचली तर ती सावध होऊ शकते असं म्हणतो अर्जुन. तिथे एखादी अशी व्यक्ती जायला हवी ती तिथे गेल्याने प्रियाला संशय येणार नाही असं म्हणते सायली. म्हणजे रविराज सर सुद्धा जाऊन चालणार नाही असं म्हणतो चैतन्य. मग कोण जाणार असं म्हणतो तो. आणि अर्जुन अशी तशी जाऊन चालणार नाही. त्या व्यक्तीला समोरच्याकडून सगळं वधवून घ्यायला यायला हवं. ती हुशार असायला हवी, ती धाडसी असायला हवी, हजर जबाबी असायला हवी आणि कुठलीही परिस्थिती आली तरी ती पाठीमागे वळून पाहिलं नाही पाहिजेत आणि मात केलं पाहिजेत. असं कोण असेल असं म्हणतो इथे चैतन्य. तर आता इथे सायली म्हणते चैतन्य भाऊजी असं म्हणते आता सायली. तुम्ही वर्णन करताय अशी एक व्यक्ती आमच्या तिघांच्या ओळखीची असं म्हणते सायली. आजचा भाग इथे समजून बघूया तर रिकामध्ये काय ते. तर आता इथे रिकामध्ये असं दाखवलंय. तर आता इथे सायली ऊर्जाला फोन करते आणि म्हणते की संतोष नावाच्या एका माणसाला भेटायचं आहे आणि तिच्याकडून काही गोष्टी वधवून घ्यायच्यात असं म्हणते ती. शक्य होणार आहे का ग असं म्हणते सायली. तर आता ऊर्जा म्हणते हो हो सायली ते मी शक्य करून दाखवेन असं म्हणते ती. आणि ऊर्जा ऐक, उद्या माझ्या केसचं फायनल हिअरिंग आहे. उद्या 4 वाजायच्या आत संतोष कोर्टात हजर असायला हवा असं म्हणतात इथे अर्जुन. हो 4 वाजायच्या आत मी संतोषला घेऊन कोर्टामध्ये हजर आहे असं म्हणते आता ऊर्जा. त्या प्रियाचे काय आता खरं नाही. तिचा विनाश काळ आता जवळ आलाय असं म्हणते आता इथे सायली. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे समजा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.